हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. काल आपल्यामध्ये जरासं भांडण काय झालं? तू तर नाराजच झालीस. अरे आपण मैत्रिणी नाही बहिणी आहोत, बहिणी. तुला असं वाटलंच कसं की मी माझ्या विरोधातला पुरावा तुझ्या हातात इतक्या सहजपणे देईन? तुला माहितीये, तू आवाज मारण्याच्या आधीच मी भिंदियाचा नंबर फोन मधून डिलीट केला होता. आई तू इथे फोन का केलास? मी तुला एकदा सांगितलं ना मला तुझ्याशी नाही बोलायचंय. पण मला वाटतं तुला मी सांगितलेलं समजत नाही. आई, खिचडी कशी बनलीये? ठीक आहे, पोट तर भरल, उपाशी नाही राहणार. आई हे सगळं काय होतंय मला तर काहीच कळत नाहीये. आणि असं अचानक काकू आणि तृष्णा एवढा बदलल्या कशा? हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. अचानकपणे या सासू सुनेला झाले तरी काय? आणि अपूर्व समोर असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आपणच यांचे सख्खे नातलग आहोत. हो आई, काहीतरी नक्कीच झालंय. कारण आज तृष्णा अपूर्वाच्या ऑफिसमध्ये त्याला जेवण घेऊन गेली होती. पण अपूर्वाला काहीही न बोलता ती जेवण देऊन निघून गेली. त्याच वेळी मला संशय तर आला होता, पण आज जे काही झालं ना त्यावरून माझा संशय पूर्णपणे खरा ठरलाय. बिंदिया, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि मला तर यावर विश्वासच बसला नाही की कल्याणी माझ्याशी इतकी प्रेमाने बोलतीये आणि मला विचारत होती की माझ्यासाठी काय आणलंय. माझं तर डोकंच चालेन असं झालंय बघ. काहीच कळायला मार्ग नाहीये की मी काय करू आणि काय नाही. अपूर्व काय विचार करत असेल, जसं मी त्या सासू सुनेची काळजीच करत नाहीये. हो आई, काकूंनी खूप चालाखीने अपूर्वाला हे सुद्धा जाणवू नाही दिलं की काल रात्री तुझ्या आणि काकूंमध्ये किती मोठा वाद झालाय. आणि हेही कळू दिलं नाही की तू त्याच्यावर प्रेम करतीयस आणि अपूर्वला तृष्णापासून दूर करायचंय ते. हीच गोष्ट तर मला पुन्हा पुन्हा त्रास देते आई, की असं काय घडलं असेल की ज्यामुळे तृष्णा आणि तिची आई असे वेगवेगळ्या प्रकारचे डाव मांडत आहेत. बिंदिया, तू मान्य कर अथवा नको करूस, या दोघी सासू सुनेमध्ये काही ना काही नक्कीच शिस्त आहे. आणि ते काय आहे हे आपल्याला नक्कीच कळायला हवंय. नाहीतर आपल्या दोघी मायलेकींना आपली बॅग घेऊन खूप लवकरच या घरातून आणि ऑफिस मधून बाहेर फेकतील हे लोक. आणि आपल्याकडे अशी जागाही नाहीये जिथे जाऊन आपण राहू शकू. नाही आई, मी तृष्णाला इतक्या सहजासहजी जिंकू देणार नाही. खूप मेहनतीने मी अपूर्व आणि तृष्णाच्या मध्ये इतकी मोठी भिंत उभी केली आहे आणि ही भिंत मी इतक्या सहज तर तुटू देणार नाही. तृष्णाने काहीही केलं पण अपूर्व फक्त माझा आहे, फक्त माझा. अगदी बरोबर. जर अपूर्व तृष्णा बरोबर खुश नाहीये तर तृष्णाला अजिबात अधिकार नाहीये की ती अपूर्व बरोबर जबरदस्तीने राहील. पण तुला जे काही करायचंय ते लवकरात लवकर कर. कारण माझा कल्याणीवर अजिबात विश्वास नाहीये.
अगं तृष्णा, ये ये ये, बस माझ्या समोर. मला एक सांगशील, तू आज असं का केलंस ग? अपूर्व, मी काय केलं? आज तू ज्या पद्धतीत आपल्या आईशी बोललीस मला काही कळलंच नाही. कारण तुला तर तुझे आई वडील नेहमीच बरोबर वाटतायत. माझ्या तेव्हाच्या विचारात आणि आजच्या विचारात फरक पडलाय. मी कधी विचार केला नव्हता की तुमच्यामध्ये आणि माझ्या कुटुंबात इतकं अंतर येईल, पण तसंच झालं. पण मी कधीही विचार नाही केला की तुमच्या मनात काय चालू असेल. बस मी स्वतःच सगळं करत गेले. तृष्णा, मी तुला कधीपासून हेच समजावत आलोय, पण तू तर माझ्या गोष्टीला कधी दुजोरा दिलाच नाहीस. आज तुला हे ज्ञान आलं तरी कुठून? ज्ञान नाही मिळालंय, खरं तर मला नात्यांची ओळख पटलीये. आता मला कळलंय की काय बरोबर आहे आणि कोण बरोबर आहे. आज जेव्हा आपलं नातं इथपर्यंत येऊन ठेपलंय, जिथे आपल्याला एकमेकांच्या भावना समजत नाही, इथे मागे वळून पाहिल्यावर मला कळलं आणि मला जाणीव झाली की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि ती चूक ही की मी तुम्हाला चुकीचं समजले आणि आता मला माझी चूक सुधारायची आहे. अपूर्व, पण हा काही दिवसांचाच खेळ आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुन्हा तुझ्या आई वडिलांविषयी तुझ्या मनात प्रेमाची भावना जागृत होणार आहे आणि मग तू सगळं विसरून जाणार आहेस. अपूर्व, पुढे काय होणार आहे हे मला नाही माहीत आणि मला माहीत करून देखील घ्यायचं नाहीये. एक गोष्ट मात्र मला समजली आहे की बायको झाल्यावर त्या स्त्रीचं सर्वात मोठं नातं तिच्या नवऱ्यासोबत असतं आणि मला आता तेच सांभाळायचंय. चल, चांगलं तर आहे. तृष्णा, तुला उशिरा का होईना, पण काय चांगलं का वाईट याची कल्पना तरी येते तुला. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, तुम्ही आलात? हो, मी थोडं महत्वाचं काम होतं त्यामुळे येता आलं नव्हतं. तू अजून झोपली नाहीस? खूप रात्र झालीये. नाही, मी तुमची वाट बघत होते. तुम्हाला उद्या बाहेर जायचं आहे ना? हो, ते महत्वाचं काम आहे म्हणून जातोय. तेच जागा सोडवून घेण्याच्या कामासाठी ना? विराज, मला मान्य आहे की तुम्हाला तुमचे वडील या कामात घेऊन आले आणि नंतर तुम्हीही काम स्वीकारलत. पण विराज, तुम्ही स्वतःचं काम बदलू शकता ना? असं नाही होऊ शकत? तुम्ही दुसरं कुठलं तरी काम केलं. मला म्हणायचंय की तुम्ही या कामाच्या बदल्यात कुठला तरी बिझनेस किंवा मग
दुसरं काहीतरी सुरू करू शकता ना. हो आकांक्षा, मलाही हे काम करायची इच्छा नाही आणि तुझ्याशी बोलल्यानंतर तर मी यावर खूप विचार केला. त्यावरून मला असं ठळकपणे जाणवलं की या कामात दोनच गोष्टी मिळतात, एक म्हणजे लोकांचे शाप आणि दुसरी मारधाड. हे काम केल्यामुळे नाही मनाला आनंद मिळत, नाही शांती. पण आकांक्षा, मी हे काम आता नाही सोडू शकत. मला थोडा वेळ हवाय. पण का विराज? जे काम करण्यासाठी तुमचं मनच तयार नाहीये ते काम सोडण्यासाठी तुम्हाला वेळ कशाला हवाय? या घरातली सध्याची परिस्थिती बघता मी हे काम लगेच सोडून देणं म्हणजे बाबांना अजून नाराज करणं. बाबा आणि आजी दोघेही तुझ्यावर आधीच रागावलेले आहेत. त्यांनी अजूनही पूर्णतः तुला सून मानलं नाही. आणि जर या परिस्थितीत मी त्यांना हे विचारायला गेलो की बाबा मला हे काम सोडायचंय, तर त्यांना हेच वाटेल की तुझ्या म्हणण्यामुळे मी हे काम सोडतोय. मी त्यांना जरी कितीही समजावलं तरी ते ऐकणार नाहीत. त्यांना वाटेल या तुझाच दोष आहे आणि याने काही नाही होणार. त्यांचा फक्त तुझ्यावरचा राग अजून वाढेल, बस. मान्य आहे की ते माझ्यावरती चिडतील, पण त्यामुळे कमीत कमी तुम्हाला तरी योग्य मार्ग मिळेल ना. आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असणार की तुम्ही हे काम सोडाल. आकांक्षा, आधी घरची परिस्थिती ठीक होऊ दे. विशाल हे काम आधी नीट सांभाळू दे. त्यानंतरच मग मी बाबांना जाऊन सांगेन की मला घर नाही सोडायचंय, पण हे काम मात्र सोडायचंय. आकांक्षा, मला त्यांच्याबद्दल पूर्ण खात्री आहे की ते माझं बोलणं समजून घेतील आणि मला हे काम सोडू देतील. अच्छा विराज, मी तुम्हाला काही विचारू? हो, विचार ना आकांक्षा. मला सांगायचंय की मला माझं काम परत सुरू करायची इच्छा आहे. विराज, मी तुम्हाला खात्री देते की मी काम केल्यामुळे या घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष नाही होणार. मी नेहमी या गोष्टीची काळजी घेईन की मी या घरातली सून आहे. मी घरातली सगळी कामं केल्यानंतरच माझ्या कामाला लागेल. आकांक्षा, मला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. तू तुझं हे काम तू पुन्हा सुरू करू शकतेस. पण आकांक्षा, तुला माझ्या परवानगी बरोबरच घरच्यांचीही परवानगी घ्यावीच लागेल. मला नाही वाटत की बाबा आणि आजी मला हे काम करायला परवानगी देतील, पण मी विराजला हे कसं समजवू? आणि मला पूर्ण विश्वास आहे की या कामासाठी माझे घरातले तुला नक्की परवानगी देतील. सुकन्या आमच्या कन्या. माहित नाही तृष्णा आणि काकू दोघी मिळून कुठले डाव रचतायत. मला तर काहीच कळत नाहीये नक्की काय असू शकतं. पूजा? हॅलो. हो पूजा, कशी आहेस? बिलकुल ठीक नाहीये बिंदिया, म्हणून तर तुला फोन केला तुझ्याशी बोलण्याकरता. मला वाटतं की तुझ्याशी बोलल्यावर मन थोडं हलकं होईल. का? आता काय झालं? विचारू नकोस, खूप मोठी गडबड झालीये. तुला माहितीये बिंदिया,
जेव्हा मी तुझ्याशी बोलत होते आणि खीरवाला प्रसंग सांगत होते ते सगळं काही त्या आकांक्षाने ऐकलं. काय पूजा, हे काय बोलतेस तू? इतकंच नाही, ती हे सर्व सांगायला बाबा आणि आजींकडे जात होती. ते तर ठीक आहे, मी डोकं चालवलं आणि अशी चाल सुचवली की तिची चाल तिलाच भारी पडली. बाबा, आई, सगळ्यांना वाटलं की आकांक्षा माझ्यावर खोटा आरोप लावते. बस मग काय, बाबा तिला चांगलेच ओरडले. हे तर खूप चांगलं झालं पूजा, की तू घडलेल्या प्रसंगाला खूप चांगलं सांभाळून घेतलंस. पण पण तू आता एवढी गंभीर का झालीयस? यावेळी तर मी सांभाळून घेतलं, पण शक्यता आहे की दरवेळी मी हे सांभाळू नाही शकणार. मला वाटते की आकांक्षा माझं या घरातलं जगणं कठीण करणार आहे. आधी त्या घरातली तृष्णा आणि आता इथे ही. खरं सांगू बिंदिया, मी नेहमी हाच विचार करत असते की कशी त्या आकांक्षापासून सुटका होईल. पूजा, यात मी तुझी थोडी मदत करू शकते, पण हो, आकांक्षापासून सुटका होण्यासाठी नाही, तर त्या उलट तिला सतावण्यासाठी. ते कसं बिंदिया? पूजा, तसं इकडचे हालही काही चांगले नाही चाललेत. माहित नाही तृष्णा आणि काकू दोघी मिळून कुठले डाव रचत आहेत, ज्यामुळे अपूर्वला आता असं वाटतंय की तृष्णा ते करत आहे जे त्यांना पाहिजे. काय असं काय केलंय तृष्णा वहिनीने? काय सांगू पूजा, तृष्णाने तिच्या आई वडिलांना फोन करून सांगितलंय की अपूर्व जे काही करत आहेत, जो काही विचार करत आहेत, ते सर्व सर्व बरोबर आहे, म्हणून आज नंतर त्यांनी हिला फोन करू नये. पूजा, मला तर आता असं वाटतंय की हे सगळं ऐकल्यावर अपूर्व तृष्णाच्या बाबतीत थोडे बदलले आहेत. ते आता तिच्याशी पूर्वीपेक्षा खूप चांगले बोलत आहेत. जर तुझं म्हणणं खरं असेल ना, तर नक्कीच यामागे आईचं डोकं असेल. कारण तृष्णा वहिनीने इतकं डोकं नाहीच आहे. असा प्लॅन तर आईच बनवू शकते. पण बिंद्या हे सर्व थांबवलं नाही ना, आणि सगळं असंच होत राहिलं तर अपूर्व दादा आणि तृष्णा वहिनीमध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती जास्त वेळ टिकू नाही शकणार. नाही नाही पूजा, मी तृष्णा आणि अपूर्वला कधीही जवळ येऊ देणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. नाही नाही पूजा, मी तृष्णा आणि अपूर्वला कधीही जवळ येऊ देणार नाही. कारण मी अपूर्वला सांगेन की कसं आकांक्षाने तुझ्यावर खोटा आरोप लावला आणि कसं तिने तुला सगळ्यांसमोर खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय, अपूर्वला तृष्णाचा खूप राग येईल आणि मग त्या दोघांमधली दरी वाढेल. कारण तृष्णा वहिनी हे मान्य करणारच नाही, आणि जर तृष्णा वहिनीने ही गोष्ट मान्य नाही केली तर अपूर्व दादा तिच्यावर नाराज होतील. हो ना? हो पूजा, अशा प्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले जातील. एकीकडे तृष्णा आणि अपूर्व मधील दरी वाढेल आणि दुसरीकडे आकांक्षाला जेव्हा हे सगळं कळेल की तृष्णासोबत जे काही झालंय तर तिला तृष्णासाठी खूप दुःख होईल. आणि मग ती तुला सतावण्याचा कधी विचारही करू शकत नाही. वा बिंद्या, तुझं डोकं तर कम्प्युटरपेक्षाही जास्त धावतं. ते तर आहे पूजा. बरं, मी आता फोन ठेवते, तू स्वतःची काळजी घे. ठीक आहे, बाय बाय. सगळं सामान ठेवलंय, आता फक्त खाण्याचंच सामान बाकी आहे. आकांक्षा कुठे जातेस का? मी नाही जात आहे, तुम्ही जाताय. मग ही बॅग वगैरे कोणासाठी? तुमच्यासाठी. अगं आकांक्षा, मला बॅग वगैरेची कधी गरज नाही पडत. मी काय करणार या बॅगेचं? तुम्ही पहिले काय करायचं आणि काय नाही
हे जाणून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाही. पण हो, आता तुम्ही काय करणार हे मी तुम्हाला सांगणार. आकांक्षा, मी कदाचित उद्याच परत येईन. मग ही बॅग वगैरे घेऊन जाणं उगाच डोक्याला ताप होईल. तुम्हाला बॅग उचलून नाही घेऊन जायचे, फक्त गाडीत ठेवायचे. आणि चांगलंच आहे की तुम्ही लवकर याल, पण जर तुम्हाला थोडा उशीर झालाच तर मग ह्यात जे काही कपडे आहेत ते तुम्हाला वापरता येतील. आकांक्षा, मला कळतच नाहीये की मी तुला आता कसं समजावू. तुम्हाला मला समजवण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही बॅग घेऊन जाताय बस. अगदी बरोबर आकांक्षा. याने आमचं कधीच ऐकलं नाही, पण आम्हाला वाटतं की आता कोणीतरी आलाय जो जबरदस्ती आपलं म्हणणं मान्य करून घेतोय. आई, आता तू पण आकांक्षासारखंच बोलतेस. अगं आई, तुला माहितीये ना, मी अशा कामांना बॅग वगैरे नाही घेऊन जाऊ शकत. का नाही नेऊ शकत? अरे, तुझं नशीब आहे की तुला अशी बायको मिळालीये जी काहीही न सांगता तुझी एवढी काळजी घेते. आणि तू आहेस की तिला नाही नाही करत चाललंयस. नाही आई, मी हे म्हणत नाहीये. मी तर काय म्हणायचंय? आई, मी हे म्हणतोय की जे काही म्हणायचंय ते आकांक्षाला सांग, आम्हाला नाही. हो, स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या